मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत काल भैरव जयंती कधी आहे, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि उपाय कुठला करायचा आहे। आपले मुलं जर चिडचिड करत असतील, घराला नजर लागली असेल, साडेसाती कमी करायची असेल आणि अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकून अंघोळ करा आणि 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य आणि नजर दोष आणि कसलेही अनिष्ट म्हणजे नजर लागलेली असेल, कसलेही कष्ट असेल तर ते दुःख दूर होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि या दिवशी काल भैरवांचे जन्मदिवस हा शनिवारी आलेला आहे, म्हणून महत्त्व काही खूपच वाढलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर खरोखरच सर्व कष्टांचे निवारण होईल। आणि नैवेद्य, भोग, मंत्र कुठला बोलायचा आहे आणि नैवेद्य काय द्यायचे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। आपल्या मुलं जास्त चिडचिड करत आहे आणि आपल्या स्वतःच्या बी अंगावरून आपल्याला हे 2 दाणे उतरवून आपल्याला फेकून द्यायचे, म्हणजे आपल्याला बी वर्षभर कोणाची नजर लागणार नाही, घराला वर्षभर नजर लागणार नाही। तर आता आपण जाणून घेणार आहोत काल भैरव जयंतीच्या व्रताच्या दिवशी काय करायचे। तर काल भैरव जयंती व्रताच्या दिवशी भगवान शंकराचे रुद्र रूप असलेल्या काल भैरवाची पूजा केली जाते। असे मानले जाते की बाबा काल भैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात। म्हणून काल भैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काल भैरवाच्या मंदिरात जाऊन एक श्रीफळ, साखर, बाजरीच्या भाकरी, भडीत, जलेबी असे नैवेद्य आपल्याला घेऊन जायचे। काल भैरव जयंतीच्या व्रताच्या दिवशी भगवान रुद्र अवताराच्या या काल भैरवाच्या जयंतीला आपण काल भैरवाचा मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा आपण जप केला जातो, कारण की या मंत्राचा जर जप केला तर आपल्याला काल भैरवाची पूजाचा आशीर्वाद प्राप्त होतो, सर्व पुण्य मिळतं आणि सर्व प्रकारचे दुःख दूर होतात। तर काल भैरव हे भगवान शंकराचे रूप मानले गेलेले आहे। निशा काळात काल भैरव देवाची पूजा केली जाते। कालाष्टमी व्रताच्या दिवशी भगवान शंकराचे उग्र रूप असलेल्या काल भैरवाची पूजा केली जाईल। हा दिवस तंत्र साधनेसाठी योग्य मानला जातो। काल भैरवाला शिक्षा देणारा देव देखील म्हणतात, त्यामुळे त्यांचा हत्यार शिक्षा आहे। ही उपासना तंत्र आणि मंत्र अशा दोन्ही प्रकारे प्रचलित आहे। असे मानले जाते की बाबा काल भैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात। काल भैरव जयंती केव्हा आहे, शुभ वेळ, पूजेची मुहूर्त कुठले आहे, तर त्याच वेळी तुम्हाला पूजा आणि नैवेद्य अर्पण करायचे आहे। तर पंचांगानुसार अष्टमी तिथी 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:07 सुरू होईल, जी 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:56 आहे। तर उदया तिथीनुसार 23 नोव्हेंबर काल भैरव जयंती शनिवारच्या दिवशी मनवली जाईल, साजरी केली जाईल। सर्वात शुभ मुहूर्त कुठला आहे, उत्तम सकाळी 8:10 तर 9:29 आपण काल भैरवाच्या मंत्राचा जप, काल भैरव अष्टक 11 वेळा श्रवण पठण केलंच पाहिजे। आणि सामान्य मुहूर्त 12:08 तर 1:27 तिसरा मुहूर्त उन्नतीचा 1:27 तर 2:46 सर्वोत्तम दुपारी सुद्धा मुहूर्त आहे 2:46 तर 4:05 आणि संध्याकाळी उत्तम मुहूर्त 8:46 तर रात्री 10:27 अत्यंत शुभ मुहूर्त आहे। आणि खरं तर काल भैरव अष्टक रात्री बोलल्यानंतर, श्रवण केल्यानंतरच झोपले पाहिजे। अनिष्ट शक्तीचा नाश होतो, कोणाचा नजर लागली असेल, काही असेल तर तो सर्व अनिष्ट शक्ती आपल्याला सुद्धा नजर लागून जाते। कोणी आपल्याकडे बघतं तर जर त्याने जर कोणत्या उद्देशाने बघतोय ते आपल्याला माहीत नाही राहत, पण अनिष्ट शक्ती, नजर दोष पासून आपल्याला मुक्तता मिळते। तर काल भैरव अष्टकचं तुम्हाला उद्याच्या दिवशी पठण करायचं आहे। माझा व्हिडिओ येऊन जाईल 11 वेळा काल भैरव अष्टक तुम्हाला उद्या पठण करायचं आहे, तो व्हिडिओ येऊन जाईल, स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला वाचायला मिळेल। तर काही जणांच्या कमेंट्स येतात की ताई स्क्रीनवर वाचायला आम्हाला यायला पाहिजे, असा व्हिडिओ टाका, तर तसाच व्हिडिओ तुमचा उद्या तुम्हाला मिळून जाईल। तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी काल भैरवाच्या मंदिरात जायचं आहे, म्हणजे जायचंच आहे। या दिवशी तुम्हाला नारळ, वांग्याचं भरीत, बाजरीच्या भाकरी, जिलेबी हा भोग तुम्हाला अर्पण करायचा आहे। असा भोग जर आपण काल भैरवांना अर्पण केला तर आपल्यावर काल भैरवाची कृपा राहते, आपल्या घरावरचा सर्व काल दूर जातो, आपल्या मुलाबाळांना सर्वांना आपल्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते, प्रगती उन्नतीचे मार्ग राहतात। 7:30 असेल कोणाला तर 7:30चा त्रास कमी होऊन त्याच्या कामामध्ये अडथळा येणार नाही। तर काल भैरवाच्या मंदिरात जाऊन नुसतं प्रणाम सुद्धा केला तरी पण चालेल। शिवाच्या मंदिरात जाऊन काल भैरवाच्या नावाने हे
तुम्ही सर्व नैवेद्य बी अर्पण केले तरी पण चालेल. ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. नाहीतर आपल्या देवघरात देव मंदिरात कालभैरवाच्या नावाने तुम्हाला शिवलिंग समोर तुम्हाला हा नैवेद्यसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तर सकाळी लवकर उठून स्नान कार्य करावे, त्यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करावी, कालभैरवाचा जलाभिषेक करावा, पंचामृत सहज गंगा जलाने शंकराचा अभिषेक करावा. कालभैरवाचा अभिषेक करावा म्हणजे शिवलिंगाचाच तुम्हाला अभिषेक करायचा आहे कालभैरवाच्या या नावाने. त्यानंतर परमेश्वराला पांढरे चंदन पांढरी फुलं अर्पण करावी, मंदिरात तुपाचा दिवा लावावा, शक्य असल्यास उपवास ठेवावा, व्रत ठेवण्याचा संकल्प करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा पूर्ण भक्ती बाबाने. ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करावा, पुऱ्या परिवारासही आरती करावी, परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावे, शेवटी क्षमा प्रार्थना करावी. व्रत पूर्ण झाल्यावर काळ्या कुत्र्याला चपाती खायला द्या. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीची पूजा यशस्वी पूर्ण होते आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात. या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वती आणि गणेशाचीही पूजा करा. कालभैरव जयंतीचे महत्त्व काय आहे? असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते आणि कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, वाईट बाधा, भूत पिशाच यासारख्या समस्यांनी कधीच त्रास होत नाही. याच्यावर कालभैरवाची कृपा राहते. कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा अपूर्ण मानली जाते. तर तुम्हाला कालभैरवाच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला हे उपाय आणि हा म्हणजे तुम्हाला हे नैवेद्य आणि या मंत्राचा जप नक्की करायचा आहे. तर तुम्हाला लहान मुलं असतील या मोठ्या मुलं असतील या घराला नजर लागली असेल तर तुम्हाला पिवळी मोरी हातात घ्यायचे आणि स्वामींचा जो अंगारा आहे, रक्षा आहे, नाही तर 2 अगरबत्ती लावून द्यायची. त्याची जी राख पडेल तर पिवळी मोरी आणि ती राख हातात घ्यायची आणि तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. कालभैरव अष्टक तुम्हाला पठण करायचं आहे. तर त्याचं पठण केल्यानंतर तुम्हाला त्या पिवळ्या मोरी आपल्या घराला चारीकडे तुम्हाला टाकून द्यायची म्हणजे घरातून अदरिद्रता निघून जाईल. आणि पिवळ्या मोरी घेऊन तुम्हाला सर्वांच्या अंगावरून संध्याकाळच्या वेळेस 7-7 वेळा उतारून त्या मोरीसुद्धा तुम्हाला 3 रस्त्यावर टाकून द्यायच्या आहे. जर 3 रस्ते नसणार तर नालीत एका पुडीत सर्वांच्या नजर उतारून ते तुम्हाला एक पुडी एका साईडला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची. तर असे केल्याने सुद्धा आपले मुलं चिडचिड करणार नाहीत आणि आपल्या मुलाबाळांना चांगला आशीर्वाद प्राप्त होईल. तर तुम्हाला हे काम नक्की करायचं आहे. 7:30चा आणि काल सर्पदोषापासून सुद्धा मुक्ती मिळवायची असेल तर हे उपाय नक्की करा. तर कुठले उपाय करायचे आहेत? 3 उपाय तुम्हाला. राहू, केतू आणि शनीचे 7:30 आणि काल सर्पदोष यापासून मुक्त होण्यासाठी कालभैरव जयंतीला काही सोपे उपाय तुम्ही करू शकता. जर तुम्ही या दिवशी उपवास करत नसाल तर सकाळी उठून पूजा करा आणि नंतर भगवान शंकराचे ध्यान करा आणि मंत्राचा जप करा. भैरव वरद स्तोत्राचा जप करू शकता. शालिनी भक्तिसागर कथावर भैरव स्तोत्र माझं आलेलं आहे आजच. कालभैरव जयंतीला लिंबाची माळ बनवून कालभैरवाला अर्पण करा. याच्याने सुद्धा 7:30चा दोष कमी होतो, नजर दोष कमी होतो. ज्याचा व्यापार चालत नाही त्याचा व्यापार चालायला लागेल. कालभैरवाला गोड प्रसाद, इमारती जलेबी किंवा कुठलीही जलेबी, इतर कोणतेही गोड पदार्थ अर्पण केले जाऊ शकतात. कालभैरव जयंतीच्या दिवशी दान करणे अत्यंत फलदायी आहे. नारळाचं सर्व उत्तम दान आहे. तर नारळ तुम्हाला श्रीफळ नक्की घेऊन जायचं आहे. अस्वीकरण म्हणजे तुम्हाला नारळाचा हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने भगवान महाकालेश्वराची आणि कालभैरवाची आपल्यावर कृपा प्राप्त होऊ शकेल. तर हे उपाय नक्की करा. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे उपाय, हे मंत्र, हे स्तोत्र आवडले असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. बऱ्याच काही तुमच्या गावाच्या कमेंट्स येतात. शिर्डी, आकुर्डी, अहमदाबाद, देवरगाव, बीड, बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स येतात. तर धन्यवाद माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. तर 2 मिनिटासाठी आपण या व्हिडिओमधून पण कालभैरव अष्टक श्रवण करूया. श्रवण करा, 2 मिनिटं श्रवण करून घ्या. म्हणजे तुम्हाला नजर लागलेली असेल तर ती सुद्धा निघेल. नजर दोषापासून आपल्याला सर्वात म्हणजे नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोषापासून मुक्ती मिळते. कालभैरव अष्टक फक्त श्रवण केल्याने मुलांना सुद्धा नजर जर लागत असेल तर मुलांची सुद्धा नजर दूर होते.
होते श्रवण केल्याने आईने नक्की ऐका कालभैरवाष्टक. आणि उद्या आवर्जून 11 वेळा तुम्हाला कुठलीही पूजा केली नाही तरी चालेल, पण 11 वेळा कालभैरवाष्टक नक्की ऐकायचं. कालभैरव व्हिडिओच्या माध्यमाने कालभैरवाष्टक. ओम देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजम व्यालयज्ञ शत्रुमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटि भास्वरं भवादितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्कदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षुषं शूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्यमनुज्ञ हेमकिङ्कलीलसत्कटि काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मं नित्यं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. हट्टहासभिन्नपद्यजाण्डकोशसन्ततिं दुष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकं धरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवाष्टक पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयन्ति कालभैरवाग्रे संदितं ध्रुवम्. इति श्रीमद् शंकराचार्य विरचितं कालभैरवाष्टक संपूर्णम्.